नवी दिल्लीत आजपासून आंतरराष्ट्रीय खो खो विश्वचषकाला सुरुवात होते आणि आपल्या सोबत आहेत ज्या भारताच्या महिला संघाचं नेतृत्व करत आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या महाराष्ट्रातून आहेत प्रियांका इंगळे. प्रियांका, काय सांगाल? आजपासून सुरुवात होते या स्पर्धेला, काय तयारी झालेली आहे भारतीय खेळाडूंची? नमस्कार, मी प्रियांका हनुमंत इंगळे. मी आता सध्या जो खो खोचा पहिला वर्ल्ड कप होत आहे त्याची मी महिला संघाची कर्णधार आहे. तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मला पूर्ण टीमला घेऊन आज पुढे जायचं आहे. आणि आज 13 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान खो खोचा विश्वचषकाच्या स्पर्धा होणार आहेत. तर आमची तयारी खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. गेल्या महिन्यात 10 डिसेंबरपासनं 10 जानेवारीपर्यंत जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी आमचा सराव शिबिर झालं. तर त्या सराव शिबिरामध्ये आमच्या कोचेसने आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. जसे की त्याच्यामध्ये असेल स्किल प्रॅक्टिस, फिटनेस, स्ट्रेंथ, इंड्युरन्स, मोबिलिटी यावर सगळ्या गोष्टीवरती त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि अशा आमच्या 60 जणांचा त्या ठिकाणी कॅम्प लागला होता. त्याच्यातले बेस्ट 15 जण निवडून त्यांनी भारताचा संघ तयार केला आहे. भारताच्या संघाचं नेतृत्व तुला करायला मिळालंय आणि विशेष म्हणजे जो पुरुषांचा संघ आहे त्या संघाचं नेतृत्व सुद्धा एक मराठी नावच करते. अनेक ठिकाणी आम्ही बघितलं, ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये, इंग्लंडच्या टीममध्ये, न्यूझीलंडच्या टीममध्ये मराठी नावं आहेत, मराठी मुलं आहेत जे तुमच्यासोबत एका मैदानात खेळले. असेही काही खेळाडू आता त्या देशांकडून खेळत आहेत. तर कसं वाटतं हे चित्र बघून? सगळीकडे मराठीचा बोलबाला आहे. तर खो खो हा भारतातील म्हणता तर येईलच पण महाराष्ट्रातल्या मातीतला सुद्धा खेळ आहे, जो की पहिल्यांदा महाराष्ट्रात खेळला जायचा खो खो हा खेळ. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांना खो खो हा खेळ माहितीच आहे. आणि खो खो खेळातली जास्त खेळाडू जे आहेत ते सगळे महाराष्ट्रामधलेच आहेत. आता मग ही महाराष्ट्राचा खेळ हा देशभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर जातोय, पुढे तो ऑलिम्पिकमध्ये पण खेळला जावा असं वाटतं का? म्हणजे खो खोला पहिलं एवढं प्लॅटफॉर्म चांगला नव्हता, जे की आत्ता खूप चांगले दिवस आले. ज्यावेळेस आम्ही खेळायचो त्यावेळेस खो खोला एवढं चांगलं प्लॅटफॉर्म नव्हतं. पण आता तसं नाही आहे. पहिल्यांदा असं वाटायचं की खो खोमध्ये काही करिअर वगैरे नाही आहे किंवा खो खोमध्ये काय फ्युचर वगैरे नाही आहे. पण तसं आता नाही आहे. आत्ताच भरपूर खो खो खेळाडूंना भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, अशा वेगवेगळ्या नोकऱ्यासुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. मी स्वतः एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टॅक्स असिस्टंट म्हणून जॉब करते. पोस्टल असेल, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल, MSEB असेल, अशा वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये जॉब म्हणजे उपलब्ध झालेले आहेत. तर आता खो खोला खूप चांगले दिवस आले ते. आणि खो खोचा हा पहिला वर्ल्ड कप होत आहे. आणि याच्या पुढे पण आता कॉमनवेल्थ असेल, ऑलिम्पिक असेल, जे की 2032मध्ये ऑलिम्पिक्स होणार आहे. त्याच्यामध्ये आपला खो खोसुद्धा पार्टिसिपेट करेल. अशा दृष्टीने खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सुधांशू मित्तल सर असतील, त्यागी सर असतील, महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी चंद्रजित जाधव सर असतील, त्या दृष्टीने त्यांचे खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळत आहे. थँक्यू. तर आपल्यासोबत होत्या प्रियांका इंगळे, ज्यांनी म्हटलंय की खो खो हा लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचं नाव दुमदुमू लागेल यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलके, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.